नमस्कार, सरिताज रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण बेसन पिठाचे धिरडे बनवणार आहोत। हे धिरडे बारीक आणि नरम व्हावेत यासाठी मी इथे काही टिप्स सांगितलेले आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आता मी एका पसरट भांड्यामध्ये 1 कप बेसन चाळून घेतलेलं आहे। आता यामध्ये घालण्यासाठी आपण वाटण बनवून घेणार आहोत। त्यासाठी मी इथे मिक्सर जार घेतलेला आहे। यामध्ये 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घालून घ्यायच्या आहेत। 2 हिरवी मिरचीचे काप करून घेतलेली आहेत, तेही यात घालून घ्यायचे आहेत। आता यामध्ये थोडंसं जिरं घालून घ्यायचं आहे आणि थोडीशी हळद घालून घ्यायची आहे। आता यामध्ये थोडंसं पाणी घालून आपल्याला याची बारीक प्युरी तयार करून घ्यायची आहे। तर तुम्ही इथे पाहू शकता छान अशी बारीक आपली पेस्ट तयार झालेली आहे। आता यामध्ये अजून थोडंसं पाणी घालून आपण हे सगळं मिश्रण बेसन पिठामध्ये टाकून घेणार आहोत। आता यामध्ये लागेल तसं आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे। आधी आपल्याला थोडंसं पाणी घालून याला मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे गठोड्या पडणार नाहीत। छान असं आपण इथे मिक्स करून घेतलेलं आहे। तुम्ही पाहू शकता एकही गठोडी यात पडलेली नाही। तर मी इथे जवळपास 1 ग्लास पाण्याचा वापर केलेला आहे। आता बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर यात घालून घेतलेली आहे आणि तिलाही व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आणि त्यालाही व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे। आता मी यात हातावर क्रश करून ओवा घालून घेतलेले आहेत। ओवा घातल्यामुळे याची टेस्ट छान येते। आता यालाही व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता मी एवढं पातळ याला ठेवलेलं आहे। आता एका साईडला मी तवा गरम करायला ठेवलेला आहे। तवा हा मध्यम गरम झालेला हवा। आता यावर आपल्याला थोडंसं तेल घालून ब्रशने व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे। जर तव्यावर जास्त तेल झालेलं असेल तर टिश्यू पेपरने तुम्ही ते पुसून घ्या, नाहीतर कांदा कट करून कांद्याच्या साहाय्याने अशा पद्धतीने तेल पसरवून घ्या। तर तवा इथे मध्यम गरम झालेला आहे। आता आपण हे बॅटर यात टाकून घेणार आहोत आणि याला पसरून घ्यायचं आहे। इथे थोडंसं बॅटर आपलं घट्ट झालेलं आहे। आता राहिलेल्या बॅटरमध्ये आपण थोडंसं पाणी टाकून त्याला पातळ करून घ्यायचं आहे। तर इथे पाहू शकता वरची बाजू छान अशी कोरडी होत आहे। वरची बाजू पूर्णपणे कोरडी झाली की त्यावर थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे। ही प्रोसेस फक्त पहिलं धिरडं काढत असतानाच करायची आहे। आता याला आपण परतून घेणार आहोत। पहिल्यांदा करत असताना धिरडं आपलं मोडायची शक्यता जास्त असते, त्यामुळे टेन्शन घेऊ नका। नंतरच्या बॅचला काही टेन्शन नसतं। आता आपण त्याला व्यवस्थित दुसऱ्या बाजूनेही शेकून घेणार आहोत। आता आपण दुसरं धिरडं करायला घेणार आहोत। तर मी इथे थोडंसं तेल तव्याला लावून घेतलेलं आहे। तवाही आपला आधीच गरम झालेला आहे आणि त्यातल्या त्यात मी बॅटरमध्ये थोडंसं पाणी अजून ॲड करून घेतलेलं होतं, म्हणजे ते पातळ झालेलं आहे। तर पाहू शकता अशा पद्धतीने आता मी इथे टाकून घेतलेलं आहे। तर बॅटर हे पातळ असल्यामुळे तवा आपण जसा फिरवला तसा त्याला आकार येतो। डोशासारखं आपल्याला त्याला फिरवायची गरज पडत नाही। आणि जर आकार व्यवस्थित आलेला नसेल तर जिथं आकार व्यवस्थित नसेल त्या जागेवर आपल्याला थोडं थोडं बॅटर टाकून घ्यायचं आहे, म्हणजे एकसारखा गोल आकार आपल्या धिरड्याला येईल। तर इथे छान असं एकसारखा आकार आलेला आहे आणि वरची बाजू ही पूर्णपणे कोरडी झालेली आहे। आता आपण याला परतून घेणार आहोत। ह्या वेळेस आपल्याला इथे तेल टाकायची गरज नाही, याला परतून घ्यायचं आहे। तर पाहू शकता छान अशी जाडी आलेली आहे आणि खालची बाजू छान अशी शेकली गेलेली आहे। आता आपण दुसऱ्या बाजूने परतून घेणार आहोत। तर पाहू शकता छान असं आपलं धिरडं तयार झालेलं आहे। आता आपण याला काढून घेणार आहोत। तर अशा प्रकारे सगळे धिरडे मी तयार करून घेतलेले आहेत। पाहू शकता खूप छान असे नरम आलेले आहेत आणि छान अशी जाडी त्याला आलेली आहे। आपण हे बॅटर जेवढं पातळ ठेवलं तेवढे धिरडे हे नरम येतात।
ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही मला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक्यू.